पूजाप्रमाणेच करिश्मा भोसले या विद्यार्थिनीचा सुद्धा या आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला। करिश्माला डॉक्टर व्हायचं होतं, मात्र आता तिचं हे स्वप्न पूर्णच राहिलं आणि त्यामुळे अर्थातच तिचे कुटुंबीय अक्षरशः हळहळलेत। पुण्यातील पर्वती परिसरातील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डाच्या बिल्डिंगमध्ये करिश्मा राहत होती। पुण्यातील कटारिया हायस्कूलमधून करिश्माने प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं, त्यानंतर मुक्तागण महाविद्यालयातून 12वी पर्यंतचं शिक्षण घेतलं। आपण मोठेपणी डॉक्टरच व्हायचं असं करिश्माने शालेय जीवनातच ठरवलं होतं। 12वी पास झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी ती 4 वर्षांपूर्वी रशियाला गेली। तिचा असा अर्ध्यातच अंत होईल याची कल्पना कुणालाच नव्हती। तो मेरी प्रशासन से विनती है कि वहाँ क्या हुआ था वो सच हमको पता चलना चाहिए। हमको तो लगता है कि कुछ ना कुछ ये जो मेडिकल एकेडमी के जो स्टाफ है वो कुछ ना कुछ छुपा रहा है, तो किसी को पता नहीं चला। इवन इंडियन एम्बेसी के लोगों को उन्होंने उधर जाने नहीं दिया है। और जो देरी हो रही है वो डेड बॉडीज लाने में, वो भी काफ़ी है। करिश्मा आणि तिची नवी मुंबईतील मैत्रीण पूजा कल्लूर या दोघी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये राहत होत्या। पहाटे झोपेत असताना त्या हॉस्टेलला अचानक आग लागली आणि त्यातच या दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेची माहिती करिश्माच्या मैत्रिणीने तिच्या कुटुंबियांना दिली। महाविद्यालयातील प्रमुखांचा केवळ एका वाक्याचा निरोप त्यांना मिळाला। एम्बॅसीशी कॉन्टॅक्ट झाला होता, त्यांनी आम्हाला बाकीची पुढची इन्फॉर्मेशन जे काय होती ती दिली आहे। इंडियन एम्बॅसीचे लोक तिकडे गेलेत, पण ते त्यांनाही काही इन्व्हेस्टिगेट करून देत नाहीत। कॉलेज युनिव्हर्सिटीवाले ते त्यांनाही कॉपरेट करत नाहीत अजिबात। साधारण बॉडी तुमच्यापर्यंत कधीपर्यंत पोहोचणार या संदर्भात काही कळलं? ते तर उद्या सकाळी बोलतात मुंबईला, पण आम्ही इन्सिस्ट करतो की पुण्याला बॉडी पाठवा, कारण आत्ता कोणाची कंडिशन नाही आहे की मुंबईला जाऊन बॉडी कलेक्ट करायची, कारण 3रा दिवस आहे आता। आणि मेन प्रॉब्लेम असा आहे की आपण जेव्हा पोरं तिकडं आपण पाठवतो कॉलेजमध्ये, त्यांचे ब्रोशर्स वगैरे फार अट्रॅक्टिव्ह आहेत, पण सिक्युरिटी सिस्टीममध्ये प्रॉब्लेम असावा असं मला वाटतं। कारण आपण युजली बाहेर पाठवतो तर आपल्याला असं वाटतं की सिक्युरिटी सिस्टीम बाहेरची एकदम चांगली असावी। फायर अलार्म्स वगैरे आहेत की नाही, काही सिस्टीम आहे की नाही त्यांच्या इथं, हा एक मेन प्रश्न आहे त्याच्यामध्ये। महाविद्यालय प्रशासनाकडून या घटनेबाबत अधिक कुठलीही माहिती मिळालेली नाही, मात्र रशियातील भारतीय दूतावासामार्फत योग्य सहकार्य मिळत असल्याचं तिचे कुटुंबीय सांगतायत। रविवारी ही घटना घडली आहे, मात्र करिश्माचं पार्थिव कधी ताब्यात मिळेल याची वाट कुटुंबीय पाहतायत। रशियात झालेल्या अपघातामध्ये पुण्यातल्या करिश्मा भोसले या विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागलेला आहे। रशियामध्ये जी दुर्घटना झालेली आहे त्या संदर्भात कुठलीही माहिती तिथल्या मेडिकल विद्यापीठाकडून करिश्माच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचलेली नाही आहे। फक्त करिश्मा भोसले आपल्यात नाही आहेत इतकंच काय ते वाक्य या कुटुंबियांपर्यंत तिथल्या डीनच्या मार्फत आलेलं आहे। मात्र आपल्या मुलीचं पार्थिव आपल्यापर्यंत कधी पोहोचेल हा जो वाट पाहण्याचा कार्यकाळ आहे हा अत्यंत वेदनादायी आहे। कॅमेरामन संपत मोरेंसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही, पुणे।